हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण चाललेलो आहोत बाहेर. आणि कुठे जातोय? आणि ब्रुनोही आहे. ब्रुनो हॅलो कर. ब्रुनो. तर मी ब्रुनो आणि ब्रुनोचे पप्पा, तर आम्ही तिकडेच चाललेलो आहोत. आणि आम्ही जात आहोत तुळजापूरला. आम्ही जसं आम्ही दिवाळीला आपले ब्लॉग्स बघितले तर त्यामध्ये तुळजापूरही होतं, पण आम्ही फक्त तुळजापूरचं आम्हाला दर्शन घेताना आलं. त्यामुळे मी तो काही ब्लॉग काही सेंड नाही केला, पाठवला नाही. तर आता बघूया ह्या वेळेला आपलं दर्शन होतंय का. मग ती इच्छा होती कुठेतरी का तुळजापूरचं दर्शन घेऊया आपण आणि मगच पुढे जाऊया. मग आम्ही आता गावी पण जायचं होतं. तर गावी जाता जाता आपण तुळजापूरचं दर्शन करणार आहोत आणि मग आपल्या गावी घरी जाणार आहोत. तर बघूया, कारण खूप लांबचा प्रवास आहे. कारण कमीत कमी मुंबई पासून एक 9-9.5 तासाचं आपलं रनिंग आहे तुळजापूर, जे दाखवतं इकडे आपल्याला मॅप वरती. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला. आणि आपण थोडंसं सगळं उरकून वगैरे निघायला आपल्याला सुद्धा थोडासा उशीर झालेला आहे. आणि बघूया काय होतं आणि तो प्रवासामध्ये आपण काय काय करतोय तेही बघूया. तर चला आमच्या सोबत तुम्ही सुद्धा, आणि आपला आजची जी आपली प्रवास आहे, आपली जी जर्नी आहे ते तुम्ही सुद्धा शेअर करा आमच्या सोबत. तर चला. बरं, तुम्हाला हे हॉटेल आठवतंय का? मंगलमूर्ती मिसळ. आम्ही ज्या वेळेला दिवाळीला गाणगापूरला गेलो होतो तेव्हा सकाळी पहाटे इथेच आम्ही नाश्ता केला होता. तेच हे हॉटेल. लक्षात येते का बघा तुम्हाला? आठवतं का? हा बोर्ड, हा रोड, आणि आम्ही तिथेच थांबलोय. तर गरमी आहे त्यामुळे आम्ही चहा नाश्ता तर झालेला आहे, पण मी थोडंसं घेते ताक. पुन्हा पण त्याच हॉटेलवर दिवाळीत आलेलं त्याच हॉटेलवर आहे ना? अच्छा, पुन्हा विजिट. तर छान मी आहे हॉटेल. मागवलंय ताक. तर या ताक प्यायला. आता बघूया आता पुढे कुठे कुठे जायचं आपण. तर हा सोलापूर रोड आहे. आम्ही कात्रज पासून पुणे कात्रज पासून आम्ही आतमध्ये एंट्री केली. त्या रोडनी आम्ही आलो. तळेगावच्या रोडनी आम्ही नाही आलो. आणि आम्ही याच रोडनी पहिला पण गेलो होतो, पण ते तळेगावच्या रस्त्याने आले. तर हा रोड मिळाला आणि हा रोड पूर्ण मोकळा आहे. आणि कुठे कुठे झाडी आहे किनारी, आणि कुठे कुठे दगड वगैरे आहेत. पण दगड अगदी म्हणजे असं चॉकलेटी कलरचे दगड आहेत, असे मुरमाचे, ते सुद्धा होते मगाशी. हा रस्ता मस्त आहे, चांगला रोड आहे, त्यामुळे गाडीला काही प्रॉब्लेम नाही आहे. रोड छान मिळाला आपल्याला. हो, गाडी 100-120 न चालते. पकडून घ्या ना, पकडून घ्या. ब्रुनो. आता
आम्ही पोहोचतोय थोड्या वेळातच तुळजापूरला. एक 20 किलोमीटर इथून आहे, मला वाटतं 15-20 किलोमीटर. पण आता आम्ही सकाळी तर आम्ही सकाळी निघालो आहे, खूप वेळ झाला आणि आता थोडंसं म्हटलं पहिले थोडं पोटपूजा करूया म्हणून आम्ही थोडं थांबलो इकडे. आणि इकडे दिसते झाड, दिसते का हे माझ्या मागे, हे असं. त्या झाडाखाली बसून मस्तपैकी जेवूया आणि मग निघूया दर्शनाला. या जेवायला. हे कडुलिंबाचं झाड, हा आमचा ब्रुनो. आणि ब्रुनो उड्या मारतोय कारण तिकडे 2-3 कुत्रे आलेत म्हणून ते इकडे त्यांच्या भुंकत. आणि आम्ही इथे बसलो आता जेवायला. मग विलास भाईंकडे एकटे गाडी चालवून काय हाल झाले तुमचे? काय हाल नाही झाले, आपल्या तेवढा स्टॅमिना आहे. काय त्रास होत नाहीये ना? काय नाही त्रास होत. अच्छा, मग आपण दर्शनाला नॉन स्टॉप 1000 किलोमीटर चालवण्याचा स्टॅमिना आहे, नॉन स्टॉप. ओके, ते तर माहिती आहे मला, पण आता वय पण झाले ना, तरी सुद्धा स्टॅमिना कधी कमी होत नाही. पण नाही, सकाळपासून जवळजवळ 9 तास गाडी चालवत आहेत. 9-9.5 तास झाले ना. आपण 2 तास थांबलो, थोडंसं जेवलो आपण आता. आणि आता थोड्या वेळात पोहोचतोय आपण. एक 1 किलोमीटर राहिलं का? 10 किलोमीटर राहिलं आपलं तुळजापूर. 10 मिनिटं. आणि मग बघूया तिकडे. पण त्यानंतर आम्हाला गावी सुद्धा जायचं आहे आमच्या. काय करायचं, गावी जायचं का राहायचं? कोल्हापूर. कोल्हापूर, हा आपल्या गावी कोल्हापूरला काम घरी, गावच्या घरी. मग मी बाजूला बसली चालते ना शांत? हा, कामाला शांत नको बसूस. नाही, तुम्ही सकाळी काय बोल, 9 किलोमीटर आहे तुळजापूर इथून. ओके, नाही तुम्ही म्हणाले तर तुला चालवावी लागेल. आता जाताना तुला चालवायची थोडी गाडी. पण आता माझी प्रॅक्टिस नाही राहिली ना. प्रॅक्टिसची काही गरज नाही लागत, 5 मिनिटात प्रॅक्टिस होते. बरं, ट्राय करूया आपण. ठीक आहे, तुम्हाला थोडासा आराम. ओके ओके. आणि ब्रुनो काय करतोय? ब्रुनो अजिबात झोपत नाही, बघतोय कसा बघा. चला, आपला प्रवास चालूच आहे. आता 9 किलोमीटर राहिलेला आहे आपला प्रवास आणि मग आपण घेऊया दर्शन. तर आपण आता पोचलोय मंदिराकडे आणि आम्ही असं, ह्या फक्त तुळजाभवानीच्या 20 पायऱ्या असं लिहिलेलं आहे. हा मी पहिल्यांदा जाते ह्या दरवाजाने. तर बघा, हा छोटा रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा. तर आपण लाईनीत उभा आहोत आणि आपण लाईन लावलेली आहे दर्शनासाठी. आणि ह्या वेळेला नक्कीच आपलं दर्शन होणार आहे, कारण आपण मागच्या वेळेला या गाभाऱ्यातूनच बाहेर गेलो होतो, कारण खूप लाईन होती आणि गर्दी होती. तर हाच तो आपला होकार नाकाळचा दगड, ज्याच्यावरती आपण मागच्या वेळेला व्हिडिओ बनवला होता, तो हा आहे. आणि ही आहे आमची लाईन. तिकडेही गर्दी आहे, तिकडे लाईन वेगळी आहे. अशा पद्धतीने आपलं दर्शन झालेलं आहे.
आहे आणि आपण मस्त दर्शन झालं. ओटी पण झाली, आरती केली, खूप छान असं दर्शन झालं जे मला मागच्या वेळेला नाही मिळालं ते यावर्षी झालं. कारण मी की मला आज तुझं दर्शन झालंच पाहिजे, तर आज देवीने माझी इच्छा पूर्ण केली. कसं दर्शन झालं? छान मस्त दर्शन झालं. तिसऱ्यांदा फर्स्ट टाइम नाही झालं, सेकंड टाइम नाही झालं, थर्ड टाइम आम्हाला दर्शन देवीने दिलेलं आहे. आज छानपैकी मस्त वाटलं, एन्जॉय केला आजचा दिवस. आणि तुम्ही सुद्धा या आणि नक्की दर्शन घ्या. कसं झालं? मस्त झालं ना? त्यामुळे या प्रवासाला काही त्रास नाही, कंटाळा नाही अजिबात. कंटाळा नाही, कारण मनासारखं दर्शन झालंय. कारण मी तिथेही सांगितलं तुम्हाला की मी 2 वेळा आली तुळजापूरला, पण म्हणावं असं दर्शन काही झालंच नाही. पहिल्या वेळेला आलो तेव्हाही गर्दी होती, मुखदर्शन झालं होतं. दुसऱ्या वेळेला तर झालंच नाही, कारण खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि लाईनही भरपूर होती, मग नाही झालं. पण आज तिसऱ्या वेळेला अगदी सुंदर असं गाभाऱ्यात जाऊन दर्शन झालं, ओटी भरून पण झाली आणि आरतीसुद्धा आम्ही केली आणि व्यवस्थित अशी पूजा पण करता आली. त्यामुळे खूप असं मस्त वाटतंय आणि आनंद झाला त्या गोष्टीचा. त्यामुळे प्रवासाचा काही त्रासच नाही आहे. तर आता ठीक आहे, 4-5 तासाचा प्रवास राहिला आहे, आपण तोही बघूया. ठीक आहे, एन्जॉय. हे आमचे नवीन ड्रायव्हर गेले 5-7 वर्ष काही गाडीवरती स्टेअरिंगवरती बसले नव्हते. 5 ते 6 वर्षानंतर आज बसलेत. कसं वाटतंय तुम्हाला? मला थोडंसं दुखदुखी आणि हाताला घाम आलाय. काम कशाला? तुम्ही पहिलं ड्रायव्हिंग केलंय ना, शिकलाय ड्रायव्हिंग. हो, पण आता बरेच दिवस नाही ना हातामध्ये गाडी, तर थोडंसं 5 मिनिटं अजून 5 मिनिटांनंतर स्पीड वाढणार ऑटोमॅटिक. थोडेसे पायाची पण सवय होईल ना आता. क्लच, घेर, परत ब्रेक, एक्सलेटर सगळं कन्फ्यूज थोडंसं होतंय. कन्फ्यूज पण सवय नाहीये म्हणून. अरे बापरे, हे काय होईल ते काय होईल असं वाटतं. बाकी काय नाही. तरी पण तुम्ही 70-80 वरती चाललात. अरे ठीक आहे. नाही, पण रोड पण चांगला आहे म्हणजे बऱ्याच दिवसांनी, म्हणून मी म्हटलं चला या रोडवरती ठीक आहे, आपण चालवू शकतो. आता कसं मुलं चालवतात, तुम्ही एवढे एक्सपर्ट आहात, मुलं पण आता ट्रेन झालेत, त्यामुळे आमच्याकडे काय नंबरच येत नाहीये. त्यामुळे थोडासा आता अंधारही पडलाय, थोडा लाईटही नाहीये आणि बऱ्याच दिवसात थोडासा जजमेंट यायला थोडासा वेळ लागेल मला, पण ठीक आहे, येईल. काय बोलताय टीचर? नाही येणार. जजमेंटच काय, 5 मिनिटं गाडी चालवली की जजमेंट येतं. ओके. हे बघा, आता अशा उलट्या गाड्या येतात, काय करायचं आपण सांगा? त्यांना साईड द्यायची, त्यांना सांगा तुम्ही उलट्या गाड्या मला ना. तर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि कमीत कमी 15-16 तासांचा आपला प्रवास झाला. पण छान झाला. थोडा पाऊस आला होता इस्लामपूर साईडला, पाऊस होता खूप, थोडासा वेळ झाला, पण छान पोचलो आम्ही. आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया आपण. आता गावी आलेलोच आहोत, म्हणजे काही ना काही ब्लॉग्स तर येतच राहतील. भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.